संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण गणिताचा एक व्हिडिओ घेत असतो। हे आलेच पाहिजे भाग 17वा। 16 भाग जर तुम्हाला बघायचे असेल तर YouTube चॅनल आहे, आपलं YouTube चॅनलवर जायचं। बबलू BABLU बबलू गाडवे GADAWE अशा प्रकारे बबलू गाडवे या नावाने तुम्ही YouTube चॅनलवर जायचं। कोणतं म्हटलं मी? बबलू BABLU बबलू गाडवे GADAWE याच्यावरती जायचं आणि गणिताचे असे छोटे छोटे उदाहरण जे सोडून दिलेले आहेत ते पुढे भविष्यासाठी फार उपयोगाचे आहे आणि पुढच्या गणितात उपयोगाचे आहे। म्हणून तुम्हाला जाऊन YouTube चॅनल आपलं आहे याच्यावरती बघायचं आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा। आता हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय समजणार नाही, बरेचसे विद्यार्थ्यांना समजत नाही, हे स्पर्धा परीक्षेमध्ये कामात येतो। अशा प्रकारचं दिलेलं गणित सोडायला जड वाटतं, परंतु ज्या दिवशी तुम्ही हे YouTube चॅनलचं असं बघाल किंवा आता तुम्ही हे व्हिडिओ लक्षात जर ठेवले तर तुम्हाला पूर्ण सोडवता येईल। चला आता आपण सोडून बघूया। आता काय करायचं आपल्याला, पहिले गणित सोडवायचं आहे। ते या आधीच्या याच्या चॅनलवरती याच्यावरती व्हिडिओवरती तुम्हाला दिलेलं आहे। हे कसं सोडवतो आपण? याला सोडवताना आपण आधी काय करतो, 3 गुणिला 3। हा, मग इथे काय करायचं, 3 गुणिला 3 असं का, अपॉन 3 एक झालं। याला सोपे रूप दिलं आपण, अधिकचे चिन्ह हे अधिकचे चिन्ह दिलं। याला कसं सोडवायचं, 4 गुणिला 4 अधिक 1 अपॉन 4। चला समजलं तुम्हाला? हा, व्हेरी गुड। आता पुन्हा अधिकचे चिन्ह दिलं। आता याला सोडवायचा 5 गुणिला 12 अधिक 1 अपॉन 12 एवढं असं सोडलं। हे सोपी पद्धत अशी आली। आता याला सोडवता येईल। 3 गुणिला 3 किती होते, 9 अधिक 1 10। याचं उत्तर किती आलं, 10 अपॉन 3 अधिक याला किती येते, 4 गुणिला 4 16 अधिक 1 17। हे आले 17 अपॉन, हा याला घ्यायचं 17 अपॉन 4 अधिक याचं किती येते, 12 गुणिला 5 12 पंचे 60 अधिक 1 61 61 भागीला 12। हा हे आला, याचं सोडवलं आपण। आता याला काय करायचं, इथे छेद जर सारखे असते तर आपण काय केलं, तर छेद सारखे असते तर छेद लिहून घेतला असतं, पण आता छेद सारखे नाही। म्हणून आधी काय करायचं, हे सोडायचं असेल तर दोघांची बेरीज करा, त्याच्यानंतर मग याची बेरीज करा। या दोघांची जर मसावींनी काढून सोडतो म्हटलं ते येते, किंवा डायरेक्ट तुम्ही तिरकस गुणाकार करतो म्हटलं तर ते येते। चला तिरकस गुणाकार करू। काय करू आपण, 10 गुणिला 4 अधिक 3 गुणिला 17 अपॉन 3 गुणिला 4 3 गुणिला 4 हे सुटलं। हा अधिक 61 अपॉन 12 हा 61 अपॉन 12। आता याचं सोपी रूप देऊ आपण। 10 गुणिला 4 किती होते, 40 अधिक 17 त्रिक 51 भागीला 4 त्रिक 12 अधिक 61 अपॉन 12 61 अपॉन 12। इथेपर्यंत समजलं? हा, मग आता हे समजलं, इथेपर्यंत आपण सोडवलं। सोडवल्यानंतर या दोघांची बेरीज केली तर किती येते, 40 आणि 51 ची बेरीज केली तर 91। आता आपल्याला इथे जागी जाऊया। आता हे तुम्हाला समजलं ना? हा, आता इकडे काय येईल, इथे लिहून टाकू आपण। हा 91 अपॉन 12 अधिक 61 अपॉन 12 61 अपॉन 12 आलं। हा, हे झालं 91 अधिक 12। याचं हे उत्तर आहे आणि याचं हे उत्तर आहे। मग आता आपण 12 जर सारखे कामं घेतलं ना, 91 आणि 61 ची बेरीज केली तर किती येते, 152 हा 152 अपॉन 12 52 अपॉन 12। आणि मग याचा सिम्प्लिफाय केला, आणखी याला भाग दिला तर 38 अपॉन 3 हा 38 अपॉन 3 अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येते। आलं लक्षात? हा, मग याचा आन्सर आहे 38 अपॉन 3। या तिघांची बेरीज केली तर 38 अपॉन 3 याप्रमाणे आपल्याला सोडवता येते। तर या प्रकारे असे गणित जर सोडवण्याचा तुम्ही वापर केला तर तुम्हाला सहजासहजी सोडवता येईल, लवकर सोडवता येईल। आणि म्हणून हे गणित सोडवायचं। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर। जय गुरुदेव, जय गुरुदेव। तर असं हे गणित तुम्ही सोडायचं, लक्षात आलं तुमच्या? हा, मग हे तुम्ही नेहमी आपले असे गणित सोडायचे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ आपण बनवत असतो। बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय।
धर्मयोगी गाडगे महाराज की, आज के आनंद की जय गुरुदेव, जय गुरुदेव। धन्यवाद।